नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले जे काही पैसे होते म्हणजेच की रेशन कार्ड शेतकऱ्यांचे राशनचे पैसे अखेर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांना राशनऐवजी दिलं जाणारं जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये बऱ्याच दिवसांपासून जमा करण्यात आलेलं नव्हतं, परंतु तो अखेर आता सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनुदान कमी आलेले आहे. म्हणजेच की आमच्या खात्यांमध्ये तर अनुदान आलंच नाही असे भरपूर सारे मला मेसेज येत आहे. परंतु कोणत्या खात्यांमध्ये येत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे मिळत या संदर्भातील प्रश्न आपण विचारलेले होते. परंतु या माध्यमातून जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच की आता मराठवाडा आणि विदर्भातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये शेतकरी जे राशनचे जे शेतकरी म्हणजे केशरी शिधापत्रिका आणि या शेतकऱ्यांना अन्नाऐवजी अनुदान द्यायला मंजूर झालेली आहे. म्हणजेच की रेशन कार्ड प्रति लाभार्थी 170 रुपये एवढा अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे. या मराठवाड्यातील सर्व जिल्हे, अमरावती विभाग म्हणजेच की नागपूर विभागातील वर्धा जिल्हा, 14 जिल्ह्यांमध्ये हे अनुदान दिलं जात आहे. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं. शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले आहेत. परंतु अर्ज केलेल्या जे काही कुटुंब असतील त्या कुटुंबामधील ज्या काही लाभार्थी असतील त्यांना KYC झालेली आहे. अशा आधार संलग्न झालेल्या लाभार्थ्यांनाच हे प्रति महिना 170 रुपयाचं अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. लाभार्थ्यांना सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचे अनुदान क्रेडिट करण्यात आलेलं होतं. पण बरेच जसे लाभार्थी की त्यांना अद्यापही अनुदान हे वितरित करण्यात आलेलं नाही, परंतु वितरित होण्याच्या प्रतीक्षेत होते. परंतु 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC करण्याची तारीख होती. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून KYC करण्यात आलेली होती व KYC झाल्यानंतर त्यांना म्हणजेच की 1 जानेवारीपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे व 170 रुपये याप्रमाणे अनुदान या ठिकाणी दिलं जातं. यामध्ये अर्ज केलेले नव्हते काही शेतकऱ्यांनी, का ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना तारखेला हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की आता आपण जर पाहिलं तर रेशनवरती महिला कुटुंब प्रमुख असतात. यामुळे या रेशनवरती ज्या महिलेचं नाव असेल त्या महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये हे पैसे जमा केले जातात. बरेच जण रेशनमध्ये नाव आहेत म्हणजे माझ्या खात्यात येणार असं संभ्रम निर्माण होतं, परंतु असं नाही. म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर ते रेशन कार्ड आहे त्याच व्यक्तीच्या नावावरती ते पैसे येतात. म्हणजेच की आधार संलग्न पैसे येत असल्यामुळे DBTने अनुदान येतं, ज्यामुळे कुटुंब प्रमुख महिला लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्येच हे पैसे येतात. म्हणजेच की काही बरं असे पण विचारते की माझ्या खात्यांमध्ये हे पैसे आलेच नाहीये, परंतु कुटुंब प्रमुख महिलांच्या बँक खात्यांमध्ये आधार लिंक नसतो. अशा अनेक कारणांमुळे अनेक लाभार्थ्यांमुळे अनुदान अटकलेलं आहे. तर लवकरात लवकर हे तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते करून घ्या, त्यांना पण सुद्धा पैसे येऊन जातील. धन्यवाद.